नमस्कार, मी वैष्णवी हजारे. आवाज जनतेचा या न्यूज मध्ये आपले स्वागत. 50 वर्षापासून नगरपालिकेच्या फक्त नोटिसा भेटत होती, पण अचानकपणे ही एवढी मोठी कारवाई का? इलेक्शन झाल्यावरच का? इलेक्शन झाल्यावरच का केली? सरकारला फक्त मत खायचे होते का? या अतिक्रमणामुळे खूप सारे प्रश्न पडलेले आहेत. कोर्टामध्ये खूप जुन्या केसेस पडलेल्या आहेत, पण फक्त अतिक्रमणाचाच निकाल लागला का? इतके दिवस नगरपालिकेला घरपट्टी, पाणीपट्टी, करपट्टी सर्व काही भेटत होतं ना? बघूया याबाबत सविस्तर अशी बातमी. आज जे श्रीरामपूर शहरामध्ये जे अतिक्रमण चालू आहे, जे सगळ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, तो सगळा उद्ध्वस्त झालेला आहे. आणि जे गोरगरीब जनतेचे घरं गेले त्याच्यामध्ये, ते लोक रोडवर आलेले आहे. आज अक्षरशः आज ही परिस्थिती श्रीरामपूर शहरामध्ये, इतर शहरामध्ये पण आपल्याला बघायला भेटते. तर प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे, त्यांनी हे जगळे सगळं काही अतिक्रमण काढलं, हे एवढं नव्हतं करायला पाहिजे. त्यांनी आम्हाला कमीत कमी काहीतरी सूचना कळवायला पाहिजे होती, काहीतरी नोटीस द्यायला पाहिजे होती. आणि अजून त्याच्यानंतर जे काही हे एवढं केलं, त्यांनी हे न करता कमीत कमी करायचा प्रयत्न करावा, एवढीच आमची प्रशासनाला विनंती आहे. आणि हे जे काही नुकसान झालं, त्यांनी आम्हाला काहीतरी त्याच्याबद्दल मोबदला द्यावा, एवढीच मागणी आहे आमची. दादा, तुमचं म्हणजे अतिक्रमण जे हटवलं गेलंय तर तुमचं काय काय नुकसान झालं? माझे इथं रोडला 2 गाळे होते मॅडम, ते गाळ्यांचं नुकसान झालेलं आहे. एक बी गाळा मला इथं म्हणजे मी ज्याच्यावर कमवून खात होतो, म्हणजे तेच जागा मला राहिलेली नाहीये. आता आम्हाला प्रश्न पडलाय का आम्ही आता करायचं काय नेमकं? अतिक्रमण जे आता हटवलंय त्यात तुमचं काय नुकसान झालं? आमच्या 3 टपऱ्यांचे नुकसानी झाले. आम्हाला नोटीस नाही दिली, आम्हाला काहीच नाही सांगितलं. आम्हाला दुकानी काढूच तर त्यांना दम नाही निघलं का आमच्या लगेच दुकानावर पंजे मारले, त्यांनी बुलडोजर आणून पंजे मारले दुकानावर. आणि हे कधी हटवलं तुमचं अतिक्रमण? आता ते 3-4 दिवस झाले हटून. तुम्हाला नोटीस भेटली होती ना? नोटीस नाही भेटली होती आम्हाला, नोटीस दिलेलीच नाहीये. नोटीस दिली नाही ना, गाडी फिरली ना, काही फिरलं, काहीच केलं नाही त्यांनी. 7 दिवसांपूर्वी नोटीस नाही दिली, नोटीस आलीच नाही इकडे, नोटीसच नाही आलेली. नोटीस तुमचं काय काय नुकसान झालं यात? आमचे 3 दुकानाचे नुकसान झाल्या, माझ्या टपऱ्या मोडल्या, बुलडोजरने साऱ्या टपऱ्या मोडून टाकल्या, माझ्या 3 टपऱ्या मोडून टाकल्या. माझे पत्र सुद्धा माझ्या हातामध्ये आलेले नाहीये. आता हे तुमचं जे नुकसान झालं ते तुम्ही प्रशासनापुढे सांगितलं का? नाही, अजून कोणालाच सांगितलं नाही ना. तुमची काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा आहे आमच्या जागेवर आमच्या दुकाने द्या. या पूर्वी भूकंप जमिनीतून होत होता, पण आता भूकंप हा वरूनच झाला. ते म्हणले, आम्ही म्हणलं अरे आम्हाला सामाईन लोक म्हणले सामाईन काढून द्या. ते म्हणले आता आम्हाला वेळ नाही सामाईन काढायला, अचानक भूकंप झाला, तशी परिस्थिती झाली आहे लोकांची. तर माझं म्हणणं असं आहे, हा जो महादेव मंदिर परिसर आहे, इथं म्युन्सिपाल्टीची पूर्वी जागा होतीच, पण हा 200 फूट अंतर आहे. तर 200 फूट अंतर असताना इथं काही व्यवसायी असे रोडवर चहा वाटीत फिरू राहिले, काही असे लोक आहे त्यांची चूल पेटत नाही. अशा लोक करताना माझं म्हणणं असं आहे, हा 200 फूट रोड आहे, तुम्ही फक्की म्युन्सिपाल्टीला सांगून इथं फक्की आखून द्या 10 बाय 10चे. ज्यांचे परिस्थिती असेल त्यांना ह्या एका साईडला इथं छोटे छोटे पत्रे त्यांना म्हणा मारून तात्पुरतं हे करा, नाही तर काही व्यावसायिक असे त्यांची चूल पेटत नाही. एक जणाचे 2 टपरे गेल्या, काय त्यांचं नाव दळवी, हे शिंदे महाराज पुढं हे बी व्यक्ती पहा. ह्या माणसाच्या 2 टपरे गेल्या, एका टपऱ्याची मंडळी बसत होती, एका टपऱ्याचे हे बसत होते.
या लोकांसाठी सरकारने कुठं ही जागा असन अशा ठिकाणी त्यांना 10-20 गाळे द्यावा अशा लोकांना. काही लोक टपऱ्या बंद करून ठेवत होते, अशा लोकांना डबल पट्टी ठेवा. असे श्रीमंत लोक होते काही, त्यांना डबल पट्टी ठेवा. तर अशा लोकांना तुम्ही पहा, नाही त्यांना 2,000 रुपये महिना चालू करा यांची व्यवस्था होस्तोर. तर हे जे आहे, पाऊस येतो, वडा असतो, वड्याचं पाणी गंगाला मिळतं. तर गंगाचं पात्र मोठं पाहिजे. हे जरीच तुम्ही केलं, पण हे अचानक हल्ला नुकसान केली. फक्त आमचं म्हणणं हेच आहे, यांची नुकसान केल्याबद्दल यांना सांगायचं होतं 8 दिवसापूर्वी तुम्ही हे काढा बा, हे करा. ते एवढंच म्हणणं माझं आहे. तर हे अचानक भूकंप केल्यामुळं हे लोक रस्त्यावर आले. हे बघा, रस्त्यावर कोणी चहा विकितं, कोणी भजे काढून विकितं. आता यांची चूलच पेटत नाही. तर या करताना सरकारने काहीतरी याचा विचार करावा, या लोकांचा विचार करायला पाहिजे. गेल्या 25 ते 30 वर्षापासून आम्ही या गोंदवणी गावामध्ये व्यवसाय करतो. या व्यवसाय करत असताना आम्ही अतिक्रमण या गोंदवणी रोडचं 40 फूट होतं, तरी आमचं 50-55 फूट असतानासुद्धा सगळं आमचे गाळे वगैरे उद्ध्वस्त करून टाकले. आमचं शेटर गेलं, त्याच्यात पत्रे गेले, आमचे माझं भांडेचा व्यवसाय आहे, भांडेकुंडे सगळे म्हणजे चिमटून लावले त्यांनी. आणि आम्हाला कुठली नोटीस नाही, काही नाही. मी श्रीराम परगडे. इथं गोंदवणीमध्ये माझा एक छोटासा ग्राहक सेवा केंद्राचा व्यवसाय होता. सुरुवातीला फक्त श्रीरामपूर पुणतांबा रोडचं अतिक्रमण काढण्याचं एक प्रस्थापित होतं, परंतु तिकडचे ते पूर्णतः त्यांनी अतिक्रमण काढलं. परंतु त्यांनी फक्त आम्हाला 40 फुटापर्यंत मर्यादा दिली होती की 40 फुटापर्यंतच आम्ही काढणार आहोत. परंतु त्यांनी 70-80 फुटापर्यंत त्यांनी ते अतिक्रमण काढलेलं आहे. आम्ही ॲक्च्युली त्यांनी सांगितलं होतं की 40 फुटापर्यंतच आम्ही अतिक्रमण काढू. मग त्यामुळे टपऱ्या आम्ही मागं घेतल्या होत्या, परंतु त्यांनी 40 फुटापेक्षा म्हणजे 70 फूट 80 फुटापर्यंत त्यांनी अतिक्रमण काढलेलं आहे. आमचा धंदा तिथं गेल्या 10 ते 15 वर्षापासून होता, परंतु आज आमचा तो धंदा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे. त्यानंतर गोंदवणी ते दत्तनगरपर्यंत हा जो रोड आहे तो पूर्णपणे म्हणजे जुन्या रेकॉर्ड अनुसार तो महाजनवाडी गोंदवणी ते दत्तनगर असा हा जिल्हा परिषद अंतर्गत हा रस्ता आहे. इथं पूर्णपणे मालमत्ता ही जिल्हा परिषद आहे, परंतु तिथं नगरपालिकेचा कुठलाही संबंध नसताना त्यांनी इकडचे गाळे पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेले आहे. तिथलं फर्निचर, तिथले जे आतलं जेवढं पण मटेरियल होतं तेवढं म्हणजे पूर्णपणे त्यांनी नुकसान केलेलं आहे. त्यांनी आम्हाला कुठलीही संधी नाही दिली की जेणेकरून आम्हाला ते स्वतःहून काढता येईल. वास्तविक पाहता काही संबंध नसताना त्यांनी ते अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे काही उद्योगधंदे होते ते 10 ते 15 वर्षापासून चालू होते, चांगल्या पद्धतीने सेटल होते, परंतु असे धंदे त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत. आमची विनंती होती त्यांनी GR दाखवा. एक 10-15 दिवस अगोदर नोटीस दिली असती तर त्यांचे काही जणांचे पत्रे होते, सामान होतं, ते वाचले असते. एवढीच विनंती. आता जे 40 फूटच्या मागं आहे त्यांना तिथं व्यवसाय करून द्यावा ही आमची इच्छा आहे. एवढंच बोलतो. जीवारत ताल दे कर पलरान देवा जळल शिवार तरी नाही धीर सांडला. खेळ मांडला
हे जे 2-4 दिवसापासून जे अतिक्रमण काढायचं काम चालू आहे शासनाचं, माझं म्हणणं असं आहे प्रशासनाला, ठीक आहे तुम्ही अतिक्रमण काढू राहिले, लोकांना त्याचा विरोध नाही काही लोकांना, पण विषय असा आहे का तुम्ही दाखवा नेमकं तुमचा GR नुसार तुम्हाला सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे का हायकोर्टची ऑर्डर आहे का तुम्हाला कोणत्या कलेक्टरनी सांगितलेलं आहे. लोकांना कागद तुम्ही एक गावाची एक ग्रामसभा घेऊन, या तालुक्याची ग्रामसभा घेऊन, जे लोकप्रतिनिधी आहे काही खासदार आमदार असतील त्यांनी एका जागेवर सगळ्या लोकांना बोलून हे स्पष्ट केलं पाहिजे नेमकं तुम्ही काय करणार आहे. इथं लोकांना त्यांना गाव उठवायचं का तुम्हाला नेमकं काय करायचं. आता आम्ही सीओला विचारलं आहे किती फूट अतिक्रमण काढणार. सीओने सांगितलं 40-50 नाही, जिथं शासकीय सगळं उठवणार असं सीओने सांगितलं. मग नेमका हा प्रकार काय. तुम्हाला गावाचे उद्ध्वस्त करायचं का गाव ठेवायचं हा पहिला प्रश्न आहे. आणि जे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी गावाची शहराची तालुक्याची ग्रामसभा घेऊन या लोकांना सांगितलं पाहिजे का आम्ही ह्या जे अतिक्रमण हे सुप्रीम कोर्ट काढणार आहे का प्रशासन काढणार आहे का पोलीस. तुम्ही डायरेक्ट इथं दंगल पथक आणले. श्रीरामपूरमध्ये दंगल पथक हजर झालं म्हणजे इथं दंगल करायची का लोकांना रोजीरोटी 50 वर्षापासून लोक जे बसलेले होते त्यांचं आज पूर्णपणे म्हणजे मातीमोल झाले लोक. आणि लोक इतके घाबरलेले तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रातून श्रीरामपूरमध्ये हे जे भंगारचे गाड्या भरून श्रीरामपूरतून चाललं आहे हे योग्य आहे का. शासनाने लवकर त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आणि दुसरं मी म्हणतो आम्ही अतिक्रमणाला पाठीशी घालीच नाही, पण शासनाने हा जो ग्रामीणचा रोड होता जिल्हा परिषद हद्दीतला रस्ता आहे हा सुद्धा सीओनी सांगितलं होतं आम्ही याला हात लावणार नाही, आम्ही तुमच्या सीओची परवानगी घेऊ. पण या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथं मी नांगर फिरवला. हा जो महाजनवाडी ते सुदगिरणी रस्ता आहे इथं यांनी दाखवून द्यावा. मी विचारलं त्यांना, ते म्हणे TP-मध्ये रस्ता आहे. मग TP-मध्ये जर तुमचा रस्ता असेल तर येत्या 100 वर्ष 50 वर्षात का नगरपालिकेने एखाद्या रस्त्याचं काम नाही केलं तिथं हे दाखवून दिलं पाहिजे. लोकांचं त्यांनी डायरेक्ट इथं दुधाची दुकान होती बिचारायचं अक्षरशः JCB आल्यानंतर दुधाचा टँकर फोडण्यात आला आणि दूध व्यवसाय त्यांचा म्हणजे 1-2 लाख रुपयाच्या जागेवर नुकसान झालं. त्यांनी जर प्रशासनाने जर कधी नोटिसा दिल्या असत्या आणि दाखवलं असतं तर आम्ही येतो तुमचं 4-8 दिवसांनी किंवा रिक्षा फिरवली असती किंवा लोकांना सांगितलं असतं आम्ही एवढं फूट तुमचं अतिक्रमण काढणार आहे तर लोकांना थोडा दिलासा भेटला असता. पण तुम्ही डायरेक्ट या बाबांनी सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट भूकंप केला. डायरेक्ट पोलीस आणि पोलिसांनी एखादी फोन केला का साहेब असं त्याच्यावर लगेच तुम्ही पोलीस पाठवतो त्याच्याकडं आणि तुम्ही सांगता याला अटक करा. हे योग्य आहे का. लोकशाहीमध्ये असं चालत नाही. लोकशाहीमध्ये प्रशासनाने आधी 4-8 दिवस तुम्ही कमीत कमी त्यांना नोटीस दाखवली पाहिजे होती. आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी लोकांना सांगायला पाहिजे होतं का आम्ही असं हे अतिक्रमण काढणार. हे सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे का तुमच्या प्रशासन सांगितलेलं आहे का अजून कोणी का हे सांगितलेलं आहे हे स्पष्ट केलं पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो. आत्ताच याबाबत अनेक नागरिकांशी आपण संवाद साधला आणि अनेकांचा आपण प्रतिसाद बघितला. याबद्दल खूप जणांनी सांगितलं की आम्हाला नोटीसच भेटली नाहीये. मग नेमकी हे प्रकरण काय आहे. बऱ्याच जणांना नोटीस देण्यात आली, बऱ्याच जणांना नोटीस देण्यात नाही आली. असे का करण्यात आले. नेमकी श्रीरामपूरकरांच्या काही नागरिकांवर असा अन्याय का होत आहे. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.